हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी धनश्री शिंदे आणि आज आहे सॅटर्डे आणि आपण करणार आहोत आज व्लॉग. हा जो व्लॉग आहे तो वीकेंड व्लॉग होईल, कदाचित सॅटर्डे प्लस संडे असा. सो चला तर मग बघूयात सॅटर्डे आणि संडे या वीकेंड मध्ये काय काय होत आहे. लेट्स गो. तर नाश्त्यासाठी आईने आमच्यासाठी मस्त अशी साबुदाण्याची खिचडी केलेली आहे. चला तर मग ही खिचडी खाऊयात, मग निघूयात. कारण की कसं आहे, आई असं बोलते की कधी पण कुठे पण जाताना घरातून उपाशी पोटी नाही निघायचं, काहीतरी खाऊनच निघायचं. सो लेट्स गो. आईने ही केलेली मस्त मस्त अशी खिचडी खाऊन घेऊयात. हाय गाईज, तर आता म्हणजे माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, नाश्ता झालेला आहे. सो आता मी करणार आहे स्किन केअर. तर आम्ही ऍक्च्युली जाणार आहे ठाण्याला आणि मी हा टॉप घातलेला आहे, एकदम छान आणि मस्त आहे. बेसिक आहे, फक्त त्याला ब्लॅक अशी आउटलाईन आहे, बाकी व्हाईटच असं आहे. सो आता आपण करूया थोडंसं स्किन केअर. तर स्किन केअरसाठी मी आज लावणार आहे हे पिलग्रिमचं स्क्वॅल अँड ग्लो मॉइश्चरायझर. ऑइल फ्री आहे. माझा जो हा वीकेंड आहे ना, तो एकदम प्रोडक्टिव्ह जाणार आहे, म्हणजे निवांत असा नाहीये. मॉइश्चरायझर नंतर आपण लावणार आहोत सनस्क्रीन. तर सनस्क्रीनसाठी मी हे डॉट अँड कीचं सनस्क्रीन यूज करणार आहे. हे आहे विटॅमिन सी प्लस ई सुपर ब्राईट सनस्क्रीन. सो मी कुठलं पण सनस्क्रीन यूज करताना असं त्याला छान असं मिक्स करून घेते. हे थोडंसं लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये आणि मग सी एवढं थोडंसं असं लिक्विडमध्ये येते. मीन्स जे येल्लोवालं आहे ना, ते थोडंसं लिक्विडमध्ये, पिंकवालं थोडंसं थिक आहे. कसं आहे, तसं तर जास्त कडक ऊन नाही पडत आहे, पण बाहेर जाताना सनस्क्रीन इज मस्ट ना. ओके, त्यानंतर मी आज मेकअप वगैरे म्हणजे फाउंडेशन, कन्सिलर वगैरे काही नाही लावणार आहे. एकदम सिंपल असा लुक आहे. सो मी फक्त कॉम्पॅक्ट लावते कलर इसेन्सची. ती पण अगदी थोडीशीच. तसं तर आम्हाला लोकलनेच जायचं आहे, सो जागा भेटते की नाही हा पण खूप मोठा प्रश्न आहे. लेट्स सी. आज तसं तर सॅटर्डे आहे, भेटायला पाहिजे. ओके सो थोडीशी कॉम्पॅक्ट पावडर लावलेली आहे आणि आता मी लावणार आहे मेबेलिनची लिपस्टिक. सुपर स्टे मॅट इंक मेबेलिन न्यूयॉर्कची आहे आणि शेड जो आहे तो आहे पायनीर 20. एकदम असा लाल भडक असा नाहीये, बट रेड मध्ये आहे हा, असा टाईप मध्ये, पण छान दिसतो. मी अगदीच जास्त नाही, थोडी लावते आणि अशी स्प्रेड करते. सो तर आज आहे सॅटर्डे आणि आज आम्ही चाललेलो आहोत, म्हणजे मी आणि दीदी दादाच्या मीटिंगला चाललेलो आहोत. त्याची 12th ची मीटिंग आहे, इम्पॉर्टंट. आणि आईची तब्येत थोडी बिघडली आहे, सो मी आणि दीदी जातोय. ठाण्याला जायचं आहे क्लासमध्ये. सो लेट्स गो. या, तर आता आम्ही निघणार आहोत लगेचच, कारण की लोकलला आम्हाला लेट झालेला आहे ऑलरेडी. सो मी आता तुम्हाला डायरेक्टली दाखवेन ठाण्याला पोहोचल्यावरती किंवा मग लोकलमध्ये बघूया. सो लेट्स गो. तर शेवटी आम्हाला लोकलमध्ये बसायला जागा मिळालीच नाही, तर आता आम्हाला उभं राहून जावं लागतंय आणि आम्ही बदलापूर टू ठाणे असंच उभं राहून गेलेलो आहोत. सिरियसली इतकी गर्दी होती, पण काय करणार. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत ठाण्याला आणि 10:30ची मीटिंग आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 10:20. वाव, चला लवकर जाऊयात आता. सो बाहेरून हा असा आहे कौस्तुभचा क्लास. फिजिक्सवाला विद्यापीठमध्ये आहे कौस्तुभ. सो लेट्स गो.
मीटिंग झालेली आहे आणि आम्ही लवकर असं पळत पळत येऊन AC लोकल पकडली आहे. या AC लोकलसाठी आम्ही काहीच खाल्लं नाही, तसंच लवकर लवकर फास्ट फास्ट आलो, कारण की आम्ही टाईम बघितला होता आम्ही इंडिकेटरवरती. आणि आता आम्ही चाललो आहे घरी, म्हणजे बदलापूरला. चला. तर इथे प्लॅन थोडासा चेंज झालेला आहे. खूप भूक लागली होती म्हणून आम्ही बदलापुरात येऊन आलेलो आहोत हॉटेलमध्ये. आणि हे माझं फेवरेट हॉटेल आहे, नवरत्न हॉटेल म्हणून आहे. आणि तिथे आता आम्ही काहीतरी खाऊ आणि मग जाऊ घरी. ही आपली सुंदर सुंदर दीदी बसली आहे समोरच. तर आम्ही मागवलेली आहे पावभाजी आणि खूप टेस्टी दिसते. चला तर मग खाऊया आता. तर आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता ओरिओ आणि स्नोवीची कशी मस्ती चालू आहे. तर आज आहे संडे आणि संडेची मस्त अशी देवपूजा इथे अण्णांनी केलेली आहे. आईने छान असे पितांबरीने देव स्वच्छ घासून दिले आणि मग अण्णांनी मस्त अशी देवपूजा केलेली आहे. दिवे लावलेले आहेत, मस्त असे उदबत्ती लावलेली आहे आणि अगदी प्रसन्न असं वाटतंय. एकदम असं पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत. तर आमच्याकडे कसं आहे माहिती आहे का, म्हणजे आठवड्यातून 1-2 वेळा दीदी, ताई, मी किंवा आई पूजा करत असतो, पण संडेला अण्णाच पूजा करतात. तर आता सध्या मी करतेय चहा. तर अण्णांची पूजा होतोपर्यंत म्हटलं माझा चहा होईल, म्हणून मग मी चहा करते. तर इथे संडेचा गरमागरम चहा तयार आहे. चला तर मग चहा घेऊया. तर आता मी सगळ्यांसाठी बनवतेय पोहे. आज संडे आहे, आम्ही आज आईला थोडासा आराम देतो म्हणून मग चहा झाला, आता म्हटलं पोहे करावे सगळ्यांसाठी. तर आज पोहे माझ्याकडे आहेत. दर संडेला आमच्यातलं कोणीतरी पोहे करतं, एकदा ताई करते, एकदा दीदी करते. तर आज माझ्याकडे होता चान्स, तर चला मग छान असे पोहे करूयात. आजकाल संडेला आमच्याकडे पोहेच असतात, कारण की दररोज आम्ही नाश्ता स्किप करून डायरेक्टली जेवणच करतो, म्हणून मग संडेला आम्ही पोहे खातो मस्तपैकी असे. कधी कधी उपमा असतो, कधी कधी पोहे. तर तुमच्याकडे संडे स्पेशल नाश्त्याला काय बनतं आणि तुम्ही तुमच्या आईला आराम देता की नाही, निवांत देता की नाही संडे, हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर तुमच्यासोबत गप्पा मारता मारता इथे पोहे तयार झालेले आहेत. तर पोहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि लगेचच जाऊयात नाश्ता करायला. तर आता मी चालली आहे हेअर कट करायला. दादा आणि मी चाललेलो आहे. सो बघूया आल्यावर. मी असं उभं ट्रान्झिशन रील टाकणारच आहे, सो त्यामध्ये तुम्हाला एकदम छान असं दिसेल. सो लेट्स गो. तर इथे हेअर कट करून झालेला आहे, सेटिंग करायचं चालू आहे आणि मी माझे केस म्हणजे लिटरली हाफ केस तर मी कट केलेले आहेत, शॉर्ट हेअर्स केलेले आहेत आणि खूप छान वाटतं आहे. तुम्ही पुढे बघालच. तर हा असा झाला आहे माझा हेअर कट. मी हेअर कट जो आहे तो यू कट ठेवलेला आहे मागून आणि पुढून फक्त मी फेस फ्रेमिंग लेयर्स ठेवलेले आहेत. ॲक्च्युली मी पुढून कॉटन बँग्स किंवा लेयर्सच बघत होते, पण मला वाटलं की सध्यापुरतं आपल्याला फेस फ्रेमिंग लेयर्स छान दिसतील आणि मागून असा यू कट, नॉर्मल सिम्पल असा यू कट, म्हणजे कसं थोडंसं वॉल्यूम येईल केसांना आणि छान दिसतील. तर असा हा माझा हेअर कट आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. बाहेर भरपूर पाऊस चालू आहे. बरं झालं मी पावसाच्या आधी जाऊन हेअर कट करून आले.
सोबतच आज मी रेसिपी केलेली आहे मँगो केकची, धनश्रीज किचनवरती अपलोड झालेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर हा व्लॉग मी आता इथेच एंड करत आहे. तुम्हाला जर का हा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.